मित्रांनो, लोक देवळात आल्यावरही दुकानात आल्यासारखे वागतात. काहीतरी देऊन काहीतरी मागतात. अरे देव कोण? तो व्यापारी आहे का कोणी सौदेबाज आहे? आणि तिथं तुम्ही प्रार्थना करताय का बार्गेनिंग करताय? देवा माझं हे काम होऊ दे, मी तुला ते देईल, किंवा असे नवस बोलतात. काही एखाद्याचं लग्न असेल, काही एखाद्यावरती आलेलं संकट असेल, किंवा एखाद्याला जीवनामध्ये काहीतरी मोठं कार्य करायचं असेल तर तो प्रार्थना करून देवाला भीक मागतो आणि देवाला काहीतरी लाच देतो की देवा माझं जर हे काम झालं तर निश्चितच मी तुझ्यासाठी हे करेल किंवा ते करेल, अमुक करेल तमुक करेल. अशा पद्धतीनं लोक वागतात. आणि खरंच देवाला याची गरज आहे का हो? देव हा भावाचा भुकेला आहे. आणि नेमका देव आहे तरी कुठं? ज्यास देव सापडला माणसाच्या ठाई, त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही. दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातील त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले, तीर्थ भेटायास आले. देव, ईश्वर, परमेश्वर हा जनसामान्यामध्ये आहे. जे का रंगले रंगले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, संत सांगून गेले आहेत. आणि मित्रांनो, आपण या गोष्टीकडे लक्ष न देता आताच्या काळामध्ये, आणि खरंच देवाला जर काही मागायचं असेल तर देवाला संकटांचा सामना करण्यासाठी शक्ती मागा, आत्मविश्वास मागा. अशा पद्धतीने जर आपण देवाजवळ प्रार्थना करत असू तर त्या प्रार्थनेला निश्चितच देव साथ देईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश देईल.